आला की ते अगदी फाईल घेऊन उठून गेले, म्हणे आम्ही कधीच छत्रपती संभाजीनगरला पाणी येणार नाही इथून पुढं, असं उदाहरण ते मीडियामध्ये सातत्याने देत होते. याचाच फायदा एमआयएमला मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला आपण बघू शकतो. पिंपरी चिंचवडमधले अपडेट्स मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 128 जागा होत्या, त्यामध्ये भाजप आता 38 ठिकाणी पुढे जाताना दिसतंय. शिवसेना 2 ठिकाणी, राष्ट्रवादी 11 ठिकाणी, अशा पद्धतीचे हे सध्याचे कल आहेत. काँग्रेसने यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने, शरद पवारांच्या शिवसेनेने आणि एमएनएसने अजून खातंच उघडलेलं नाही. वंचित, सप, एमआयएम, आप आणि बसपा यांनी सुद्धा खातं उघडलेलं नाही. पिंपरी चिंचवडमध्ये लढत थेट आहे आणि थेट लढत ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. पण आत्ताच्या घडीला भाजप कलांमध्ये तरी पुढे गेलेला आहे. म्हणजे राष्ट्रवादी 11 जागांवरती आहे तर भाजप 38 जागांवरती आहे. त्यामुळे दुपटीपेक्षा हा सगळा फरक आहे. पिंपरी चिंचवडमध्ये खरं तर अजित पवारांनी चांगलं आव्हान निर्माण केलं होतं. महेश लांडगे त्यांना तेवढ्याच आक्रमकपणे भेटले होते. अगदी अरेतुरेवरती हे सगळं भांडण झालेलं होतं. अरेतुरेवरती हे सगळं आलं. अजितदादांच्या मुलाला ओढण्यात आलं, त्यानंतर महेश लांडगेच्या भावाला ओढण्यात आलं. कार्तिक नाही तर ते आर्थिक भाऊ आहे, अशा पद्धतीची टीका जी आहे ती सुद्धा समोर आली. मात्र आत्ताच्या घडीला पिंपरी चिंचवडमध्ये कुठेतरी कमळाकडे कल जाताना दिसून येतोय. लातूर मधली ब्रेकिंग न्यूज एक मी तुम्हाला सांगतो. लातूर महानगरपालिकेमध्ये पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे. काँग्रेस तिथं चक्क 15 जागांवर काँग्रेस तिथं विजयी झालेला आहे आणि भाजप फक्त 6 जागांवर विजयी झालेला आहे.